नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे चाईची भाजी किंवा मोहरची भाजी असंही त्याला म्हणतात किंवा गाभोळीची भाजी असंही त्याला नाव आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची त्याला नावं आहेत. ही भाजी अशी दिसते. त्याला अगदी छोटे छोटे मोहरीसारखे दाणे असतात. तर ती भाजी आता आपण आधी निवडून घ्यायची आहे, म्हणजे स्वच्छ करून घ्यायचे. दाणे त्याचे वेगवेगळे करायचे आहेत. ते सगळे देठापासून दाणे ते वेगळे करून घ्यायचे आहेत. ज्याचा कलर बदललेला असेल, म्हणजे तांबूस वगैरे असं झालेला असेल, काळपट झालेलं असेल तर ते घ्यायची नाही. बाकीचे असे हिरवे असे जे दाणे दिसत आहेत ते सगळे आपण ते देठापासून काढून घ्यायचे आहेत. आणि ही भाजी साधारण सप्टेंबर नंतर मिळायला सुरुवात होते. ती पण जास्त मिळत नाही, दुर्मिळ अशी ही भाजी आहे. क्वचितच ती आपल्याला बाजारात मिळते, पण खूप औषधी अशी ही रानभाजी आहे. आता हे सगळे झालेले आहेत. पुन्हा एक लास्टचं एकदा तुम्हाला ते दाखवते की कशी ते काढायचे आहेत एक एक दाणे. आणि छोटे छोटे देठ पण असतात, तेही काढून टाकायचे आहेत, कारण नंतर भाजी ज्यावेळी आपण खातो त्यावेळी ते त्याच्या जर काड्या जून असतील तर त्या दातामध्ये अडकतात. म्हणून मग ते सगळे छोटे छोटे, जसं आपण शेवग्याच्या भाजीमध्ये ते छोटे छोटे देठही असतात ते काढून टाकतो, तसे हे देठ काढून टाकायचे आहेत आणि सेपरेट एक एक दाणा त्याचा करायचा आहे आपल्याला. त्यामुळे ही भाजी जरा निवडायला वेळ लागतो. जर अगदी कोवळे देठ असतील तर घेतले तरी चालतात, पण जर जून असतील तर ते देठ खाताना तोंडामध्ये लागतात. त्यामुळे ते आपण सगळे काढून घ्यायचे आहेत. आणि आता हे आपल्याला गरम पाण्यामध्ये हे सगळी ही भाजी घालायची आहे आणि एक 5 ते 7 मिनिट ती पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायची आहे. पण त्याच्यामध्ये घालण्याच्या आधी आपण ती भाजी धुवून घ्यायची आहे स्वच्छ. आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनिट ह्याच्यामध्ये आता बारीक गॅसवरती ती भाजी उकळून घ्यायची आहे. आणि आता चांगली भाजी ही उकळल्यानंतर ती आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायची आहे. कारण का रानभाजी ही साधारण त्याची चव थोडीशी उग्र तुरट अशी असते, त्यामुळे त्याच्यातलं ते थोडंसं पाणी आपण काढून टाकायचं आहे. आता ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे कांदा, लसूण, मीठ, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, हळद आणि मसाला, तेल. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं आहे. आणि तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यात अगदी थोडंसं हिंग घालायचं आहे. इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो इथे घातलेला आहे. आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. ही भाजी दुर्मिळ अशी आहे, त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. तुमच्या इथे ही भाजी मिळत असेल, तिथे तुमच्या इथे काय म्हणतात ह्या भाजीला तेही नक्की सांगा. इकडे याला चाईचा मोहर किंवा मोहरची भाजी, गाभोळीची भाजी अशी वेगवेगळी नावं आहेत त्याला. आता ह्याच्यामध्ये
एक 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. आणि ही भाजी जास्तही मिळत नाही बाजारामध्ये. लसूण थोडा वेळ परतून झाला की त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि आता तो परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा, टोमॅटो आणि लसूण चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा मसाला घालायचा आपण जो घरात वापरतो तो. आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी चाळणीवर निथळत भाजी ठेवली होती ती हाताने पिळून घ्यायची आणि मग ती भाजी घालायची आहे. आणि आता ही भाजी या कांदा आणि टोमॅटोमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये जर थोडंसं सुकं वाटलं तर पाणी घालायचं आहे. थोडंसं, अगदी पाणी जास्त नाही घालायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी सगळी. आणि त्यात पुन्हा एक छोटासा चमचा पाणी घालायचं आहे आणि त्याला पुन्हा एक 5 ते 7 मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार, कारण याला एक पुन्हा 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. गॅस बारीक ठेवायचा आणि त्याला वाफ देऊन घ्यायची आहे भाजीला, कारण आधी आपण ती पाण्यात पण 5-1 मिनिट ती शिजवलेलं होतं, त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही ती भाजी शिजायला. पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आता भाजी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. आणि हे पुन्हा सगळं आता आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि अशा रीतीने एक आपली औषधी रानभाजी तयार झालेली आहे. मोहरची भाजी किंवा चाईचा मोहर, गाभोळीची भाजी, अशी वेगवेगळे नावं आहेत त्याला, पण तितकीच ती औषधीही आहे भाजी. नक्की घरी आणा आणि नक्की करून बघा ही भाजी. आणि अशा रीतीने ही आता आपली भाजी तयार झालेली आहे. ह्या गाभोळीची भाजीचा किंवा चाईच्या मोहरची भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.